आणि मुळात म्हणजे मी कॉमेडी भूमिका करत असल्यामुळे मला कॉमेडीच सतत राहावं लागतं, कारण लोकांच्या दृष्टीने मी तसं आहे ना. पाणी घालत राहायचं, मग ते कसं करायचं, आता कोण राहिलंय बरं. एकच मालिका बघतो मी फक्त, भाग्य दिले तुम्हाला, कारण त्यात आमची बायको आहे. वय तेवढं करा. मला वाटतं मराठीतला महान आहे असं तुम्हाला म्हणायला काहीच हरकत नाही. आणि त्या तुम्ही मला हरकत नाही, मी म्हणू शकत नाही. आमचं जे आणि काय म्हणजे तुमचा चेहरा असा आहे की कोणत्याच माणसाला असं नवीन वाटत नाही, असं वाटतं आपल्याच घरातला माणूस सारखाच दिसतो ना. तर म्हणजे या एकंदर 75 वर्ष म्हणजे 50 वर्षामध्ये कारकीर्द 50 वर्षाची, तर त्याच्यामध्ये जवळजवळ 300 पिक्चर झालेत ना. मग आता काय आहे, कुठे ना कुठेतरी चेहरा दिसतोच ना. नाही, तुमचा स्वभाव पण मला वाटतं त्याला कारणीभूत आहे. पण 75 निमित्त आणि पुस्तकाच्या निमित्ताने पूर्ण एक मला वाटतं पूर्ण तुमचा कालखंड 50 वर्षाची कारकीर्द आणि अगदी लहानपणापासूनचं हे सगळं एकंदरीत सगळं नजरेसमोरून तुमच्या गेलं असेल. काय भावना आहे आता मला त्याबद्दल? भावना आता की मी 75 पर्यंत आलो, याला कारण म्हणजे काय की माझा स्वभाव तुम्ही म्हटल्याप्रमाणे काय असतं, तुम्ही आनंदी राहिलं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येत नाही कधी आयुष्यात. आणि मुळात म्हणजे मी कॉमेडी भूमिका करत असल्यामुळे मला कॉमेडीच सतत राहावं लागतं, कारण लोकांच्या दृष्टीने मी तसं आहे ना. मला बदलता येत नाही काही करत. म्हणजे वास्तविक मी तसा कॉमेडियन नाही आहे खरं म्हणजे. मी आहे साधा कॅरेक्टर आर्टिस्ट आहे. मी कुठलीही भूमिका करू शकतो, कुठली मला करता येते. पण कॉमेडियन असा माझ्यावर छाप बसलेला आहे, तर पहिल्यांदा मी कॉमेडी केली ना, तेव्हापासून माझ्यावर छाप बसल्या. त्यामुळे मला ती कॉमेडीच करायला लागते, कारण आपल्याकडे इमेज ही नावाची एक गोष्ट आहे. लोकांनी एखाद्या गोष्ट ह्याच्यात तुम्हाला पसंत केली की परत ते दुसऱ्या ह्याच्यात बघायला सहसा तयार होत नाहीत. इमेज ब्रेक केलेले फार थोडे नट आहेत. तर त्यामुळे काय होतंय, मला तेच करावं लागलं, तेच करायला. आता मी माझी इमेज ब्रेक केलेली आहे. मी आता कॉमेडी करत नाही, कारण काय होतंय, माझ्या स्टाईलची कॉमेडी लिहिणारे कोण सापडतच नाही. म्हणजे माझ्या एजची, या एजला आता कॉमेडी नाही. आता यायला काय होतं, आपल्याकडे काय होतंय, अजून मराठी पिक्चर हा वय झालं की हिरोईन आणि हिरोईनमध्येच अडकलेला आहे. हिरोईन आणि हिरोच्या पुढे हिरोचा बाप, हिरोईनचा बाप, हिरोची आई, हिरोईनची आई, याच्या पलीकडे जातच नाही. पोलीस या कॅरेक्टरशी तुमचं खास नातं आहे काय? पोलीस या कॅरेक्टर? मी बरेच पोलीस केले, सगळे पोलीस करून झाले. म्हणजे आता रिटायर्ड पोलीस सुद्धा केला, म्हणजे बघा. असं नाही मी म्हणू शकत. पहिला दादा कोण की पहिला पोलीस आहे ना, ज्याच्यामुळे संबंध हा डोलार उभा राहिला माझा, तो पहिला हे पांडू होता ना. त्याच्यानंतर मग बरेच मध्ये केले, इन्स्पेक्टर निरनिळ्या प्रकारचे केले गंगे. पण लक्षात राहण्यासारखं हे म्हणजे नंतर सिंगम. असं वाटतं की आज जी काही कॉमेडी चालते मराठीमध्ये ते बऱ्यापैकी तुमचं ते जे मॉडेल तुम्ही सेट केलं होतं तेच पुढे चाललंय. तेच चाललेलं आहे. पण हे जर माझ्यापेक्षा पुढे गेले. म्हणजे काय असते, तुमची देहबोली तुमच्या वाक्याला अनुसरून, तुमच्या कॅरेक्टरला अनुसरून असली पाहिजे. पण इथे नसते. इथे देहबोलीला अनुसरून रोल केला जातो. सुपर डुपर हिट दिले, चांगले चित्रपट चालले, काही चित्रपट अयशस्वी पण ठरले तुमचे. तेव्हा मी असं कुठेतरी वाचलं की मुलाखतीमध्ये तुम्ही ते चित्रपट का केले, ते एक युनिट आहे, त्याचं कुटुंब आहे, ते जगावून तुम्ही सिनेमे केले, हे सामाजिक माध्यमातून जपले, त्या सामाजिक माध्यमातून ते खरं आहे. ते काय असतं, मी जेव्हा काम करतो ना तेव्हा माझ्याबरोबर जवळजवळ 25 ते 30 लोक, सिनेमात जास्ती, नाटकात एक 25-1 लोक असतात, पण सिनेमामध्ये जवळजवळ 30-40 लोक अवलंबून असतात. मग मी जर नाही म्हटलं तर किती वेळा प्रोड्युसर नाही करत. असं पण आहे प्रोड्युसर की तू नाही तर आम्ही दुसरा घेऊन करू, हे पण आहे. पण ज्यांना मीच पाहिजे असतो त्यांना मला त्याच्याकडे मला करावं, मी नाही म्हणू शकतच नाही त्यांना. बरं काय होतं, स्टोरी ही लिहिणारे लोक हे त्यावेळेला फार चांगले होते. स्क्रिप्ट लिहिणारे
वसंत सबनीसांसारखे होते, मिराजदारांसारखे होते, असे इतके सुंदर होते लिहिणारे की ते नको म्हणणं हे सुद्धा शक्य नव्हतं, इतकं छान लिहायचे ते. आता नको म्हणावं लागतंय. आता मी अक्षरशः सांगतो, माझ्याकडे एकच स्क्रिप्ट येतात, मी अशी वाचतो, पहिली एक 7-8 पानं वाचलं की कळतं पुढे काय ते, की टेकिंग तुमचं साधं असलं तरी ते लोकांना कळायचं. बरोबर. पुढे टेक्निक कुठे होतं पहिल्यांदा, इकडून लाव कॅमेरा, तिकडून लाव कॅमेरा, हाय लाईट, काही नव्हतं असं. साधा एक समोर ठेवलेला कॅमेरा बदलला, जवळ गेला, क्लोजअप आला, परत मागे गेला, संपलं ते. साधी टेक्निक. पण त्यातली जी स्टोरी जी काय करायची ना, त्याच्यावर इतके मेहनत करायचे लोक की ते लोकांना ते आवडायचे. त्यातली स्टोरी आहे. आणि इव्हन अजूनही नाटक का बबले कुठलाही प्रेक्षक हा सिनेमाची गोष्ट काय हे बघतो. त्याच्यात आपल्या मराठीत तर जास्ती ते तो गोष्ट काय, बाबा तुम्ही काय करताय ते दाखवा. तुम्ही मला लंडन पॅरिस नका दाखवू, नाही तर लंडन पॅरिस दाखवलेले सगळे पिक्चर पडले नसते, चालले असते ना. लॅविश बंगला आणि मोठा हे सगळं काही पिक्चर पडले, सगळे का पडले, दाखवलं होतं चांगलं ना, पिक्चरवर व्हॅल्यू होती, त्याला व्हॅल्यू होती त्याला. पण नाही, तुम्ही काय केलं ते बोला. प्रेक्षक पण बरीचशी बदलली, त्यांची पण काय म्हणतो आपण, अभिरुची बदलली, म्हणजे अभिरुची त्यांची पण बदलली आहे. जसं म्हणजे काय असं प्रत्येकाच्याप्रमाणे बदलत जाते, जनरेशनप्रमाणे ती बदलत जाते, त्याला काही इलाजच नाही. आता काय झालेलं आहे, पूर्वी जी तरुण पिढी होती त्यांना एक जे हे आवडायचं ते आता सगळे म्हातारे झालेले आहेत, त्यांना तेच अजून आवडतं आहे. आता जी पोरं आहेत त्यांना वेगळं आवडतं आहे. मग असा ऑडियन्स असा डिवाईड होतो कित्येक वेळा, की त्यावेळेला जे आवडतं ते बघायला येतात, पण त्यांना कोणाला कशासाठी दाखवायचं, मग त्या ऑडियन्ससाठी करायचं की आता नवीन आलेल्या ऑडियन्ससाठी करायचं. सगळे चेंज होत चाललेले आहे. त्यामुळे ते दोन्हीचा हे साधावा लागतो बरोबरमध्ये. 75 हे सगळं जेव्हा तुम्ही 75 वर्ष तुम्हाला पूर्ण होतात, तर तुम्ही जेव्हा तुमच्या लाईफ स्पॅनकडे बघता तर काही रिग्रेट्स म्हणजे त्याच, तुम्ही कॅरेक्टर बदलू शकला असता, तुम्ही गंभीर करू शकला असता, पण तुम्ही लोकांची चॉईस किंवा लोकांचं जे प्रेम आहे ते शिरोधार्थ मानलं आणि ते केलं. तर तुम्ही जेव्हा तुमच्या सगळ्या या प्रवासाकडे बघता तेव्हा तुम्हाला अप डाऊन कसं सगळं आठवतं, जर तुम्हाला ते सगळं आठवून हे सांगायचं असेल तर? नाही काय तर मी तेच म्हणतो ना, मला खरं म्हणजे आठवतच नाही आहे. आणि मी जे काय केलं ते आठवून मला आता उपयोग नाही. आता काय उपयोग आहे त्याचा? त्यातले रिग्रेट्स म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सांगितलं नाही, मी रिग्रेट व्हायला देतच नाही, कधी हे होतं नाही. आता अमुक एक रोल करताना मी जर काहीतरी फसलं असेल त्याचे थोडंसं हे वाटतं की काय नाही, हे जरा बरोबर नाही फसलं, असं तर मला प्रत्येक शॉटनंतर वाटतं. की मी की एकदा शॉट झाल्यानंतर त्यांनी ओके म्हटलं की नाही सगळं याच्यापेक्षा जर वेगळं करतात असं मला नेहमी वाटत असतं. मला सारखं वाटत असतं की आपण जे आता केलं आहे त्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करू शकलो असतो. ते तुमची सुरुवात पासून तर ते अधिक हे करू शकलो असतो, किंवा असं जे वाटतं ना माणसाला की मी अधिक वेगाने जाऊ शकलो असतो का, किंवा तोच टाइम परफेक्ट होता का माझा, असं सगळं विचार. मग तेच म्हणतो ना मी, त्यामुळे मी या वेगाने आलो ना. नाहीतर कुठे सांगा ना मला तुम्ही, नाहीतर काय की मी ह्याच्यापेक्षा काही वेगळं करू शकलो असतो. परफेक्ट होतं. म्हणजे ह्या याच्यात जेव्हा बघता तर तुमचा जो आयुष्याचा पट होता परफेक्ट होता, अगदी परफेक्ट होता. मी तो केला तो अगदी परफेक्ट विचार करूनच केला. आता 75 वर्ष हे मी विचार करून नाही केलं, बोलण्याकडे खूप जास्त वळतं. सिनेसृष्टी बोलण्याकडे, OTT प्लॅटफॉर्म तर अख्खा बोलकडे. तुमचा काळ वेगळा होता, तो विनोदी, ते पंचच वेगळे होते. त्यावेळेची करण्याची स्टाईल पण वेगळी होती. त्यावेळी मी तेच म्हटलं ना, त्यावेळेस स्टाईल म्हणजे आता तुम्ही जुने विनोदी पिक्चर बघितले त्याला डायलॉग तुम्ही हे करता त्याच्यावर अवलंबून होतं. आता तसं नाही. आता एक बोलायचं म्हणजे 17 वेळा हे करणार. बरं ते हे एवढं करायची काही गरज नाही आहे, पण तरी देखील करणार. म्हणजे ती थोडीशी लाऊडकडे झाली. अर्थात काय होतंय, तसाही एक ऑडियन्स आहे, आपण नाकारू शकत नाही ते. मग तो प्रश्न पडतो कुठल्या ऑडियन्ससाठी खुश करायचं. मागचा जो एक सटल कॉमेडी बघणारा, एक रिअल स्लॅपस्टिक कॉमेडी बघणारा, की या उड्या बघणारा, कोणाला कटं करायचं.
हा कायम कायम हे राहणारच आहे. न्यूडिटी हा काय गरज आहे. ठीक आहे चला, काही जणांना आवडतं, काही जणांना नाही आवडत. मग ते गरज असेल तरच करण्याचा अर्थ आहे ना, नाही तर काय उगाच करायचं म्हणून करायचं याला काय अर्थ नाही आहे. किंवा हे बाबा लई पॉप्युलर होते, हे लई लोकांना आवडते, याला दाखव, याला काय अर्थ नाही हो. तुम्ही तिला हंपासारखी मालिका तुम्ही हिट दिलीत ना, पण हं? तुम्ही आता 52 भागांचं बोला, हंपासारखी मालिका एकता उभरची की काय तुम्ही सुपरहिट होती मालिका ती. पर म्हणजे हं. हे केवढं हे झालं होतं, त्याचा फायदा होता याचा लोकांचा. हो. आताच्या मालिकेबद्दल काय हे जी दहा नवरे, आणि नवरे change. पाणी घालत राहायचं. मग ते कसं करायचं, आता कोण राहिलंय बरं. बघा ना किती हे दाखवतात, सांगा मला किती हे आहेत, किती नाती दाखवतात एक कुटुंब म्हणून. हो, बरोबर. याचा मामा, त्याचा काका, त्याचा तात्या, हे सगळे सगळे येतात. मग त्यांच्या बायका, मग त्यांची मुलं सगळी, मग तर यंग काही मुलं काही म्हणा चालू आहे सगळं. मग आता इथं त्याच्याबरोबर ते त्याच्यात एक 7-8 एपिसोड घातले की आता काय करावं बरं, हे चाललंय. आणि काय चाललंय, तुम्ही कुठली मालिका फॉलो करता? मी करतोय का मालिका कुठली, बघता का कुठली मालिका आवडीने बघता? बघण्याचा प्रश्नच येत नाही. मग एकच मालिका बघतो मी फक्त, भाग्य दिले तुम्हाला, कारण त्यात आमची बायको आहे. बायको आहे. मी काय बोलला दादा कारण मला ती बघायलाच पाहिजे, नाहीतर मला मग उत्तर द्यावं लागेल. बरं, आता खूप बरं वाटत असेल की अनिकेत या इंडस्ट्री पासून कुठेतरी खूप लांब आहे, ह्याचा आनंद वाटतो? निश्चित वाटतं. आणि अर्थात आता त्या मार्ग त्यांनी निवडला ह्याचा मला जास्ती आनंद होतो. आम्ही त्याला काही सांगितलेलं नाही, त्याला काही वेगळे नाही. वास्तविक तो कामं चांगली करू शकतो, तो कॉपीराईट करू शकतो, कविता लिहितो. कविता लिहितो, इंग्लिशमध्ये कविता लिहितो. इतकं त्याचं वयाच्या 6व्या वर्षापासून, वयाच्या टेरिफिक इंग्लिश आहे त्याचं, तर तो इंग्लिशमध्ये कविता लिहू शकतो. तो शॉर्ट फिल्म पण त्यांनी केलेली आहे, कुणाचा हे न घेता स्वतः केलेली आहे. शॉर्ट फिल्म पण हे सगळं करू शकतो. म्हणाला की बाबा मला शेफ व्हायचं आहे. आता शेफ व्हायचं हे सध्या कोणाला जर सांगितलं की शेफ व्हायचं आहे, त्यावेळेला एवढं हे नव्हतं. त्यावेळेला शेफचा अर्थ फक्त स्वयंपाकी असा होता, पण आता नाही राहिला तो. आता शेफ म्हटलं की लोक असं करतो. आणि त्यात तो आम्ही त्याला नकार देण्याचा काय प्रश्नच नव्हता, कारण मला जबरदस्ती त्याला काहीच लाजायचं नव्हतं. मला काय किंवा निवेदिताला काय, शेफ होतो म्हणा, कर तुला पाहिजे ते तू कर. आणि त्यांनी स्वतःहून सगळे केलं. आणि त्यांनी 1 वर्ष पॅरिसमध्ये कॉदब्ल म्हणून एक हे आहे, संस्था आहे याची, त्यापासून 1 वर्ष ट्रेनिंग घेतलं. 1 वर्ष त्यांनी लंडनमध्ये ट्रेनिंग घेतलं. मास्टर शेफ झाला, स्पेशलायझेशन इन पेस्ट्रीज, केक जे बनवतो ना तो ओप्पा. मग आता हे त्याला लोकांना कळलं, असं म्हणतात लोक. नट झाल्यानंतर म्हटलं असतं का कोणी. बरं काय आहे, आता तरी इंडस्ट्रीची परिस्थिती तशी बदलली आहे. म्हणजे 4 पैसे मिळतात लोकांना, आर्टिस्ट लोकांना किंवा प्रोड्युसर लोकांना 4 पैसे मिळतात. ते पहिल्यांदा ते पण मिळत नव्हते. इंडस्ट्रीची काही खात्रीच नव्हती. किंबहुना मी इंडस्ट्रीत येण्या अगोदर मला विरोध होता घरून. माझे मामा माझे मामा गोपीनाथ सावकर हे स्वतः दिग्दर्शक, निर्माते, दिग्दर्शक आणि आर्टिस्ट असे होते ते. आणि ते मास्टर विनायकांना असिस्टंट होते त्यावेळेला. तर त्यांनी सोडून दिले ते, त्यांना ते आवडलं नाही. मग त्यांनी सोडून दिली नाटक कंपनीकडे, नाटकाच्या आले. आणि मग पुढे आयुष्यभर ते नाटकच करत राहिले. त्यांची सुद्धा मला यायला नकार होता, कारण त्यांना माहिती होतं लोकांचे खायचे कसे वांदे आहेत तिकडे. ही इंडस्ट्री अशी आहे, तुमच्याकडे जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट्स असतील ना तरच तुम्ही त्याच्यात तग धरू शकता. हा बरा आहे, हा ॲव्हरेज राहता तुम्ही. हां ठीक आहे, काय असतं तुम्हाला ठीक आहे असं म्हणून नाही चालत या इंडस्ट्रीत.
जर तुम्हाला कंटिन्युअसली काहीतरी राहायचं असेल तर इकडे तुम्हाला चांगलंच दाखवावं लागतं लोकांना. आणि ते फार कठीण गोष्ट आहे ती हे दाखवणं, चांगलं दाखवणं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.